निवडणुका जाहीर झाल्यानंतर उमेदवारी देत असताना आम्ही साधारण नव्या चेहऱ्याला संधी देण्याचा प्रयत्न केला. मी ॲव्हरेज बघितलं, जे काही उमेदवार दिलेले आहेत बाबांनो, त्याच्यामध्ये ॲव्हरेज आपलं 40 ते 41 वयाचं आहे. 24 वयापासून 55 वयापर्यंतचे उमेदवार महिला भगिनी असतील किंवा आमचे पुरुष असतील किंवा तरुण सहकारी असतील, यांना आपण दिलेले. त्यामुळे इतर लोकांना थांबावं लागलं, ही गोष्ट मला मान्य आहे. काही जण नाराज झाले, मग आमचे भिसे असतील, मग आमचे इकडे देवकाते पाटील तिकडं ते असतील, चोपड्यांच्या शामराव आपल्या श्यामच्या पण मुलींना हुशार होती मुलगी, तिनं पण उमेदवारी मागितलेली होती, टकल्यांनी उमेदवारी मागितली होती, भिसांनी उमेदवारी मागितली होती, देवकांनी उमेदवारी मागितली होती, तसंच अनेक भागात वेगवेगळ्या सहकाऱ्यांनी उमेदवारी मागितली होती. मित्रांनो, मी असलो काय तुम्ही असलं काय, जागा एकच आणि एकंदरीत त्या 18 जागा, त्याच्यामुळे तेवढ्यातच सगळ्यांना आपल्याला सामावून घेता येतं. काहींना मला देता आलं नाही. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पुढे निवडणूक आहे. परवाच मी पुरुषोत्तम दादाशी बोलत असताना आम्ही चर्चा केली की बाबा आपल्याला काही लोकांना तिथं संधी द्यावी लागणार आहे. मी पुरंदर तालुक्यात पण त्या दिवशी होतो. तिथलंही कार्यक्षेत्र आपल्यामध्ये येतं, खंडाळ्याचं आहे आणि आपलं पाडेगाव, एकच गाव आहे फलटणचं पाडेगाव, असं आहे ते कार्यक्षेत्र आहे. त्याच्यामुळे तिथं पण भाव चांगला चाललेला आहे. इतर गोष्टी आहेत, वेगवेगळे चढ उतार येत आहेत, वेगवेगळ्या अडचणी येत आहेत. साखरेचे भाव एकदम वाढतात, एकदम कमी होतात, पुन्हा ज्यूस टू इथेनॉल, बी हेवी टू इथेनॉल, सी हेवी टू इथेनॉल, अशा काही गोष्टी आहेत. ते चेअरमन संचालक म्हणून आम्हा लोकांना माहिती आहे. इतर पण काही तज्ज्ञ डायरेक्टर आहेत, माजी डायरेक्टर असतील किंवा सभासद असतील, त्यांनाही माहिती आहे. पण मला तुम्हाला सांगायचं, मला व्याप जरी वाढलेला असला तरी माझं बारकाईनं लक्ष हा बारामतीकडे आहे, माझ्या पुणे जिल्ह्याकडे आहे. त्याबद्दल आपण काळजी करू नका. पण त्याच्यात होतं काय, आता कुणीला तरी बरोबर त्या ठिकाणी घ्यावं लागतं. मग हेच दादांच्या बरोबर, मग ह्यांनीच सांगितलं असेल, मग ह्यांनीच काहीतरी आपल्याबद्दल कान भरले असतील. मी इतक्या हलक्या कानाचा नाहीये, माझं कोणी कान भरू शकत नाही. मला शेवटी सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं. अरे बाबा, तुम्ही पहिली इलेक्शन नाहीये, 92ला तुमची निवडणूक पहिली लढवली स्थानिक स्वराज्य संस्थांची, 92 नंतर 97, 2002, 2007, 2012, 2017 आणि आत्ताची जवळपास 7वी निवडणूक आहे 2026ची. आम्हालाही कळतं ना. आता इंदापूर तालुक्यामध्ये देखील एकमेकाच्या विरोध करून त्याच्यामध्ये वाद घालत बसण्यापेक्षा जर हर्षवर्धन पाटील आणि तिथं दत्तामामा भरणे एकत्र आले, आप्पासाहेब जगदाळेंनी साथ दिली, इतर लोकांनी साथ दिली, बिघडलं कुठं? एक होतं, आम्ही वेगवेगळे भांडलो की काही जणांचं फावतं, ते नाराज होतात. ही एकत्र आल्यावर आपल्याला कशी किंमत येणार? अरे पण तुम्हाला किंमत येण्याच्या करता आम्ही एकमेकाच्या उरावर बसायचं का कशावर बसायचं? कशा करता रे बाबा? त्यामध्ये आपल्याला जर सगळ्यांचं ध्येय इंदापूरचा सर्वांगीण विकास, बारामतीचा सर्वांगीण विकास, माझ्या पुणे जिल्ह्याचा सर्वांगीण विकास व्हावा हे असेल तर का आता आम्ही त्यांच्या विरोधात कोण आहे तर प्रदीप गारटकर आणि प्रवीण माने, ती आमचीच मीच काय तयार केलेले कार्यकर्ते, ते कुठले आहेत दुसरे? प्रवीण मानेला मी सभापती केला होता. आता कार्यकर्त्यांची संख्या वाढली की पद कमी पडतात. मग पद कमी पडली तर दुसरे बोलवायला तयारच असतात. ये मी तुला देतो, ये तुझ्यावर जबाबदारी सगळी, की त्याला वाटतं यार माझ्यावर सगळी जबाबदारी. अशा पद्धतीनं ते होतं आणि ते थांबवू शकत नाही. गुणवडी जिल्हा परिषद गटातनं आमच्या साबळेवाडीच्या शुभांगी कचेर शिंदे ह्या भगिनीला आपण उमेदवारी त्या ठिकाणी दिलेली आहे. त्यांचे मिस्टर मला वाटतं PS आहेत ना, रिटायर PS आहेत ते. अरे थांबा ना बाबा. त्याच्यामध्ये शुभांगी सुनील अगवणे आपल्या गुणवडीच्या, त्यांना आपण उमेदवारी दिलेली आहे. त्या आपल्या गुणवडीच्या आहेत, अगवणे परिवारातल्या. त्या चर्मकार समाजामध्ये मोडतात. पंढऱ्यामध्ये मंगेश प्रताप जगतापांना आपण उमेदवारी दिलेली आहे. त्याच्यामध्ये पंढऱ्याचं प्रतिनिधित्व ते करतात. त्याच्यामध्ये देखील आता माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीमध्ये वेगवेगळ्या सहकाऱ्यांना संधी दिली. काही जण ही 4 बेटाच्या बाहेरच जात नाही. ते आमच्याच आता कशाचं बेट आणि कशाचं काय, त्याच्यामध्ये असं काही माझ्या मनात नसतं.
काम व्हावं, तालुक्याचा विकास व्हावा. तुम्ही बघितलं मागच्या काळातली तुमची पंचायत समितीची इमारत, तुमची वेगवेगळी केलेली कामं आणि एकंदरीत आता पण सीओच्या माध्यमातून खूप चांगल्या प्रकारे जिल्ह्यामध्ये काम चाललंय, आपल्या तालुक्यामध्ये काम चाललेलं आहे. तसंच त्या गणामध्ये पंधारे पंचायत समितीमध्ये किरण रावसाहेब तावरे यांना आपण उमेदवारी दिलेली आहे. तेही अनेक वर्ष युवकमध्ये काम करत होते, संजय गांधी निराधारमध्ये काम करत होते. आता बरेच काळ जरा बाजूला म्हणजे पदापासून बाजूला होते, बाजूला नव्हते पदापासून. ते 5 वर्ष त्याच्यावेळेस रोहिणी होती, मीनाक्षी होती. तर त्याच्यामध्ये मुढाळ्याच्या आमच्या वैशाली अशोक कोकणे ह्या आमच्या भगिनीला आम्ही उमेदवारी दिलेली. ते जळगाव कपचे आहेत हे आपल्या. त्याचबरोबर वडगाव निंबाळकर जिल्हा परिषद गटातनं रोहिणी संदीप कदम ढोले ह्या भगिनीला आपण उमेदवारी दिलेली आहे. त्यांना त्या सुशिक्षित आहेत, त्या BSc BEd MAd GD C&A PhD एवढं आहे. माझं आणि सुनेत्राचं सगळं एकत्र केलं शिक्षण, त्याच्यात दुप्पट हिचं शिक्षण. आता काय करायचं, ते आपल्या तालुक्याला उपयोगी पडावं म्हणून आपण रोहिणीताईंना उमेदवारी दिली. पण याच्यात पण काही चांगल्या भगिनींना थांबावं लागलं, ही गोष्ट खरी आहे. पण ठीक आहे, आपण इतर ठिकाणी त्यांना संधी देऊ. आपल्याकडे नंतर खरेदी विक्री संघ, दूध संघ, मार्केट कमिट्या, या वेगवेगळ्या अनेक संस्था, बारामती बँक, PDCC बँक, अशा खूप काही संस्था आपल्याकडे. आणि त्या संस्थेत तर काही जास्त नमस्कार चमत्कार करावाच लागत नाही, तिथं बिनविरोधच असतं. इथं तरी नमस्कार, ह्याच्या घरी जा, तुझ्या घरी जा, सारखा हात हे करावं लागतंय. म्हणजे तो त्यांना मान दिलाच पाहिजे, कारण ते मतदार आज आहे. कार्यकर्त्याला मान आणि तिथल्या प्रमुखांना मान आणि मतदारांना मान देणं हे उमेदवारांचं कामच आहे, त्याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही. त्याचबरोबर त्यांच्या जोडीला मोरगाव पंचायत समितीतनं बाबा चोरमले याला आपण उमेदवारी दिलेली आहे. हा BD सिव्हिल आहे, इंजिनियर आहे. आणि मी यावेळेस उमेदवार देत असताना जास्तीत जास्त प्रयत्न केलेला आहे, कॉन्ट्रॅक्टर लोकांना मी उमेदवारी दिलेल्या नाही. मी नेहमी सांगायचो, एक तर कॉन्ट्रॅक्टर की करा किंवा पुढारपण करा. त्याच्यामुळं त्या पद्धतीनं आपण केलेलं आहे. त्यामध्ये इथं पण मारुतीच ना माणिक काळे किंवा आणखीन बरेच जण इच्छुक होते, ते पण जरा नाराज झालेत की बाबाला तिकडं उमेदवारी दिली आणि आमचा विचार केला नाही. तसं नाही आहे, पुढं इतरांचा पण विचार करू. तिथं वडगाव निंबाळकर पंचायत समितीमध्ये TYBA झालेले जितेंद्र भगवान पवार त्यांना उमेदवारी दिलेली आहे. एखादा तरी पवार पाहिजे म्हणून त्याला शोधलं. त्याच्यामध्ये निंबूज जिल्हा परिषद गणामध्ये करण संभाजी खलाटे कांबळेश्वरचे BCom MBA झालेले, गजाबापूंचे नातू संभाजीरावांचे चिरंजीव. मागं तरणं बांड असताना त्याला पंचायत समितीचं सभापती केलं होतं, लग्नही झालेलं नव्हतं त्यावेळेस. आता मात्र सुनीलजी तुमचंही नशीब चांगलं आहे, तुम्ही मच्छर त्याच्यामध्ये करण खलाट्यांना कांबळेश्वर, तो गट मोठा आहे, कांबळेश्वर टू पार निंबूतपर्यंत आहे. तिथं पुरुषोत्तम दादा तुम्हाला सगळ्यांनाच, म्हणजे माझं वागळवाडी असेल, माझं निंबूत असेल, गडगडवाडी असेल, खडवाची वाडी असेल, इकडं होळ असेल, होळ पण त्याच्यातच येतं ना, होळ असेल, माझं लाटे असेल, बजरंगवाडी असेल, त्याच्यामध्ये कांबळेश्वर असेल, कोराळे खुर्द असेल, कोराळे बुद्रुक येते का, कोराळे खुर्द असेल, हा मोठा भाग त्याच्यामध्ये येतो. त्याच्यामुळे तिथं आपण त्यांना उमेदवारी दिलेली. निंबूत पंचायत समितीमध्ये दिग्विजय धन्यकुमार जगताप यांना उमेदवारी त्या ठिकाणी दिलेली, वाणेवाडीचे. त्याचबरोबर सरपंच आहेत ते आत्ता तिथं. कामेश्वर पंचायत समितीच्या आशाताई विठ्ठल वायाळ ह्या आपल्या भगिनीला तिथं उमेदवारी आपण दिलेली आहे. त्यांना आपण आपलं पवित्र बहुमोल अशा प्रकारचं मत द्यावं. निरावागर जिल्हा परिषद गटात शिवानी अभिजित देवकाते ह्या आपल्या भगिनीला आपण उमेदवारी दिलेली आहे. ते निरावागर पंचायत समितीतून नितीन अरुण काकडे मळत साहेब, मी त्याला मगाशी ओळख करून दिली. त्याचबरोबर डोलेवाडी पंचायत समितीमध्ये राजश्री भूषण टकले ह्या भगिनीला मी उमेदवारी दिलेली आहे.